नुकतेच नगर परिषदेने वाढीव मालमत्ता कराच्या जे नोटीस आहे किंवा जे घरपट्ट्या आहे ते नागरिकांना पाठवलेले आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आहे आणि आजपासून कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिक असेल किंवा सामाजिक संघटनांचा देखील पाठिंबा या धरणे आंदोलनाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अवाजवी मालमत्ता कर आकारणी रद्द करावी, त्याचबरोबर कोपरगाव शहरातील 726 ढाप्यांची संपूर्ण हिशोब जाहीर करावा, त्याचबरोबर विविध जे मागण्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी धरणे आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आजपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे, नेमकं काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे, काय सांगाल? आज आम्ही मान्य आमदार आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरात जी कोपरगाव नगरपालिकेने आवाजवी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा या कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेल्या आहे, त्याच्या विरोधात आम्ही त्यांना एक निवेदन कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना त्या ठिकाणी दिलेलं होतं, पण तरी पण त्यांनी त्या घरपट्टीच्या नोटिसा आहे ते वाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण बघितलं असेल कोपरगाव शहरात आताची परिस्थिती बघता घरपट्टीच्या ज्या नोटिसा आलेल्या आहे त्या एकदम त्याचा गॅप जो आहे, म्हणजे ज्या लोकांना पहिले 4,000 रुपये किंवा 3,000 रुपये घरपट्टी होती त्या लोकांना डायरेक्ट 12,000 15,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी आलेली आहे। उदाहरण बघायला गेलं तर तुम्ही ही घरपट्टी बघा, त्या माणसाला पहिले 6,842 रुपये घरपट्टी होती, आज त्या माणसाला डायरेक्ट 25,916 रुपये अशी घरपट्टी या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे हा डिफरन्स कोणत्या कॅल्क्युलेशनने त्यांनी केलेला आहे, म्हणजे त्याची घरपट्टी वाढायचं कारण काय, या कोणत्या टर्म्सच्या खाली त्यांनी घरपट्टी वाढवलेली याचं कुठलंच त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही। आणि हे कोपरगाव शहरातील नागरिक सगळेजण ह्याच्या ठिकाणी संभ्रम अवस्थेमध्ये आहे का ही जी घरपट्टी यांना वाढवी जाण्यात आलेली आहे त्या कोणत्या कॅल्क्युलेशननुसार आलेली आहे, त्याचा कोणता मूल्यांकन त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे, त्याच्या विरोधात आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या विषयाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। काय सांगाल? अधिकच्या देखील तुमच्या मागण्या आहे, 726 टाप्यांचा विषय असेल, मालमत्ता करांचा विषय असेल, अजून काय सांगाल? आज कोपरगाव नगर परिषदेने जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाने जे जन आंदोलन उभं केलं आहे, काय घरपट्टी आवाजावी जी घरपट्टी वाढवली आहे ती आवाज दराने वाढवली आहे। मुळात म्हणजे कोपरगाव नगरपालिकेला आज 6 महिने झाले आहे आणि या 6 महिन्याच्या आत कोपरगाव नगरपालिकेचे जे विद्यमान नगराध्यक्ष जे सत्ताधारी त्यांनी आपल्याला काही आश्वासन दिलं होतं का आम्ही महिलांच्या नावावर जे घर आहे ते 50% घरपट्टी माफ त्यांच्या नावावर 50% करू। मुळात म्हणजे आणि 100% शास्ती कर माफी करायची असताना त्यांनी फक्त 50%च केली। मुळात अजून दुसरी एक गोष्ट त्यांनी एक आश्वासन दिलं होतं, आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल का 2011 पूर्वीचे जे घर आहे ते आम्ही नियमित करू, अतिक्रमण आहे त्यांना आम्ही 7 बाळा उतारा देऊ। आणि त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती का 6 जून पर्यंत आपल्याला आम्ही एक फॉर्म वाटू, त्याची जी पूर्तता आहे ती आपण पूर्ण करावी। त्यांनी ते आश्वासन पूर्ण नाही केले। मुळात त्यांनी ही अजून आमच्यावर ही आवाजावी घरपट्टी जनतेवर लादली आहे। मुळात त्यांनी ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे, त्यांना त्याचा विसर पडला आहे। सुनील गंगुले आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? विविध मागण्यांसंदर्भात आजपासून धरणे आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे। आज या ठिकाणी आपण कोपरगाव शहरातील जनतेला जी घरपट्टी वाढवली आहे त्याच्या विरोधामध्ये आशुतोषदादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी आंदोलन चालू केलं आहे। मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की गेल्या 8 दिवसापासून या कोपरगाव शहरातील जनता घरपट्टी वाढीमुळे त्रस्त असताना जे सत्ताधारी आहे त्यांनी त्या गोष्टीचा पुढं म्हणजे लोकांना दिलासा देण्यासारखं काही काम केलं नाही। त्या गोष्टीच्या निषेधात आम्ही आज या ठिकाणी सगळे बसलेलो आहेत। वास्तविक पाहता कोपरगाव आमच्या प्रमुख मागण्या तुम्ही बघितल्या का 1 महिन्याचे जे पाणी होतं, पाणी 2 महिन्यासाठी आलेलं पाणी 1 महिन्यात संपलं कसं, हा एक मोठा विषय कोपरगाव शहरासाठी आहे। एका साईडला नगराध्यक्ष म्हणतात का पाणी साठा तळ गाठला आहे, दुसऱ्या साईडला त्यांचे सभापती म्हणतात का पाणी पुरवठा जास्त आहे। म्हणजे हा जो तफावत आहे आणि लोकांना येड्यात काढायची जी कामं चाललेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। 750 ढाप्यांचा जो विषय त्याचा त्यांनी आम्ही वेळोवेळी बोलतोय की तुम्ही काय हिशोब देत नाही, तुम्ही स्वतः जनतेपुढे येऊन त्या गोष्टीचा हिशोब दिला पाहिजे आणि तुम्ही या प्रथम नागरिक हे या गोष्टीचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे का जनता असेल, जनताची मागणी असेल, विरोधी पार्टी असेल, विरोधी पार्टीची मागणी असेल, तुम्ही ते साशंकता केली पाहिजे, तुम्ही त्याच्यापासून पळ काढता कामा नये।
खऱ्या अर्थानं बघितलं तर वाढीव घरपट्टीचा विषय असेल, पाण्याचा मुद्दा असेल, ढाप्यांचा मुद्दा असेल, असे विविध मुद्दे तुम्ही उपस्थित करत आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर घरपट्टी वाढीव जे आहे ते मालमत्ता कर जर कमी केलं नाही नगर परिषदेने, तर तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, आमची पुढची भूमिका म्हणजे याच्या पुढचं आम्ही नगरपालिकेकडे मोर्चा जनआंदोलन उभं करू मोठं, का जेणेकरून नगरपालिकेने ते कमी केले पाहिजे. वाढीव होणं हा विषय वेगळा आहे. एक 5-10% वाढलं चालेल, पण आता मंदार पहाड यांनी जे सांगितलं तुम्हाला 6,000ची डायरेक्ट 25,000च्या आसपास गेली पट्टी, हे किती चुकीचं आहे. आता खऱ्या अर्थाने बघितलं आपण तर इतरही काही जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. कारण की सकाळपासून या ठिकाणी हे जे सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी बसलेले आहे, पदाधिकारी आहे आणि विविध सामाजिक संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी देखील या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर जे नागरिक आहे ते देखील या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवत आहे. आपल्यासोबत वीरेन बोरावके आहेत. आता काय सांगाल, या सगळे आंदोलन जे सकाळपासून तुमचं सुरू आहे धरणे आंदोलन, कोणाकोणाचा पाठिंबा मिळतोय आणि काय सांगाल? आता या ठिकाणी आम्हाला काही समाजाच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा भेटत आहे. तसं जर पाहिलं तरी यावाच्या सव्वा जी लागलेली कोपरगाव शहराला घरपट्टी आणि पाणीपट्टी, ह्याचं कुठंतरी कंट्रोलमध्ये अशी ही घरपट्टी द्यायला पाहिजे होती. एक दोन शासनाच्या नियमानुसार तशी 10% वाढ अशी योग्य वाटत होती. पण ही आवाच्या सव्वा ज्यांना म्हणजे कमीत कमी 5,000 जी घरपट्टी असेल ती 20,000, 15,000 अशी आवाच्या सव्वा अशी घरपट्टी केलेली आहे. तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. कारण ही घरपट्टी आज जर परिस्थिती पाहिली, वाढती महागाई आणि व्यवसाय हा कमी प्रमाणात होत आहे. अजून पावसाचं कोणता पाऊस नसल्यामुळं तर एक कोपरावर खूप मोठी नगरपालिकेच्या वतीने हे लादल्यासारखं होत आहे. तर ही घरपट्टी कमी करण्यात यावी आणि सर्व शहरातील नागरिकांना न्याय मिळावा एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण वाढीव घरपट्टीचा मुद्दा असेल किंवा जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत, सगळं जे नगरपालिकेचा कारभार सुरू आहे, कसं पाहताय तुम्ही? ज्या तऱ्हेने ही जी काही घरपट्टीचं गणित मांडलं गेलंय ह्याला कुठलाही बेस नसल्यासारखं असं वाटतंय. काही जणांची 100% वाढली, काही जणांची 200% वाढली, काही जणांची 300% वाढलेली आहे. ह्याला कुठलं शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते कुठलेही त्या मार्गाने न करता सरळ सरळ अंधा कारभार वाटत आहे. ह्याच्यात आमच्या जे समजलंय त्याच्यात रिकाम्या प्लॉटवर पण घरपट्ट्या लावलेल्या. आता रिकाम्या प्लॉटला नगरपालिका कुठल्या प्रकारचे सुखसोयी देते बुवा? तिथं कोणी राहायला नाही, तिथं नळ कनेक्शन नाही, तिथं साफसफाईला कोणी जात नाही. मग त्याच्यात त्यातून बंगल्याच्या अवतीभोवती असणारे जे साईड मार्जिन म्हणतात त्याचं पण कॅल्क्युलेशनमध्ये घेतलंय असं ऐकण्यात आलंय. ह्याचा खुलासा व्हावा आणि ही आवाजावी जी घरपट्टी वाढवण्यात आलेली ही कुठेतरी या दुष्काळी परिस्थितीत असेल किंवा युद्धाच्या परिस्थितीत आर्थिक परिस्थिती खरंच बाजारपेठेची कमकुवत झालेली आहे. तर नगरपालिकेने या बाबतीत ठोस निर्णय घेऊन ही कोणत्याही प्रकारचा 1 रुपया न वाढवता पुढील काही वर्ष तरी कमीत कमी जनतेला कोपरगावच्या दिलासा द्यावा आणि घरपट्टीचे हा जो निर्णय आहे हा त्वरित मागे घ्यावा असं आम्ही आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेसला. नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर जी वाढती महागाईचा एक मुद्दा आहे आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जी वाढीव घरपट्टी नागरिकांना देण्यात आलेली आहे त्यामुळे घरपट्टी जी आहे तर कमी करावी, त्याचबरोबर जे विविध मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अशाच प्रकारचे या ठिकाणी आव्हान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि नगर परिषदेने जर याची दखल घेतली नाही तर पुढील काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.